आपल्यासोबत नाना आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. 27 जागांचा प्रस्ताव दिलाय नाना वंचितनं. मात्र जर काही जागा जरी ते कॉम्प्रोमाइज करणार असले तर अशात अकोल्याची जागा ही पारंपरिकरित्या तुमच्याकडे होती, काँग्रेसकडे. कशा प्रकारे या संदर्भात तुम्ही डील करणार आहात? प्रकाश आंबेडकर स्वतः त्या जागेसाठी इच्छुक आहेत. आता त्यांचा प्रस्ताव आलेला आहे, तो आम्ही बसूनच त्यामध्ये फायनलाइज करू. आता ते शरद पवारजी, उद्धव ठाकरेजी, स्वतः प्रकाश आंबेडकरजी, आमचे कम्युनिस्टचे नेते, समाजवादीचे, आम्ही बसून त्याच्यामध्ये फायनल करू. आमचा प्रयत्न आहे की तेही पण मिनिमाइज करतील आणि जे आज संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर ते राहतील असा आमचा विश्वास आहे. दुसरीकडे बघायचं तर मनोज जरांगे संदर्भात आणि अभिजित वैद्य पुण्यातनं अशा प्रकारचे दोन उमेदवार त्यांनी तुम्हाला सुचवलेत किंवा सांगितले आहेत. प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे, तो सगळे बसूनच त्याच्यामध्ये फायनल करू. पण आज बैठक होती, त्यावर चर्चा झाली असेल ना? नाही, आता प्रकाश आंबेडकरजी जेव्हा येतील त्या मोठ्या आमच्या मीटिंगमध्ये त्यावेळेस याच्यावरती चर्चा केली जाईल. आज बघायचं तर पंतप्रधान यवतमाळमध्ये होते. कशा प्रकारे बघता आहेत? स्टिकर देखील आपल्याला काही खुर्च्यांवर बघायला मिळाले आहेत. राहुल काही खुर्च्यांवर नाही, हजारो खुर्च्यांवर महिलांनी त्या ठिकाणी स्टिकर लावला राहुल गांधींचा आणि पूर्ण मराठवाडा आणि विदर्भातल्या ज्या बेसेस गोळा करून त्या ठिकाणी महिला कोंबून आणल्यात, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. म्हणजे कोणाच्या लग्नाची वरात असेल, कोणाचं काही असेल तर त्याच्यामध्ये 2 पॅसेंजरही जास्त राहिले तर त्याच्यावर कारवाई करतात. काय प्रधानमंत्र्याची सभा आहे म्हणून त्याच्यासाठी सगळे नियम तोडले जाऊ शकतात. ज्या लोकांना बसेस नसल्यामुळे ग्रामीण भागाच्या मुलांचं शिक्षण आजचं गेलं वाया, कोणी आरोग्य बिमार असेल त्याला दवाखान्यात जायचं तर तो जाऊ शकला नाही तर त्यांचा तो आजचा दिवस वापस आणून देऊ शकतात. पण सत्तेची मस्ती जी BJPला आलेली आहे आणि सत्तेच्या मस्तीमुळे आज जनतेच्या पैशाचे लूट, जवळपास 12 कोटी रुपयाचं त्यांचं तर पूर्ण मंडप होतं. 3.5 कोटी रुपये त्यांनी हेलिपॅडसाठी खर्च केला. म्हणजे अशा पद्धतीनं शासनाच्या तिजोरीच्या पैशाची उधळपट्टी करायची आणि स्वतःच्या पक्षाचा प्रचार करायचा. सगळ्यांचे झेंडे लागलेले होते त्यांचे, तर त्या झेंड्याच्या माध्यमातून त्यांनी जो प्रचार आपल्या पक्षाचा करण्याचा जो हे केलेला आहे ते खऱ्या अर्थानं ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे आणि या उधळपट्टीमध्ये लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महिलांनी स्टिकर घेऊन राहुल गांधींचे स्टिकर त्या खुर्च्यांना लावले आणि त्यांना सांगितले की आता तुमचा काळ संपला तर राहुल गांधीच्या नेतृत्वात या देशामध्ये सरकार बनेल. अशा पद्धतीचं यवतमाळमध्ये आज महिलांच्या मेळाव्यामध्ये आपल्याला ते दर्शन पाहता आलं. आणि तीच चर्चा मोदींच्या सभेच्या चर्चेपेक्षा राहुल गांधींच्या त्या ठिकाणी महिलांनी स्टिकर लावून राहुल गांधींनाच आता स्थान दिलं जाईल अशा पद्धतीचा संदेश मोदींच्या सभेत दिलेला आहे. तर हेच त्यांनी समजलं पाहिजे. किती दिवसामध्ये जे स्पष्टीकरण आहे महाविकास आघाडीच्या जागा संदर्भातलं ते येऊ शकणार आहे? किती दिवसामध्ये या संदर्भात? बिलकुल, आता निवडणुका आल्याच आहेत, त्याच्यामुळे आमची सगळी तयारी झालेली आहे. झालेली आहे. तयार आहात? लोकसभा एकदम झाली आता आमची तयारी. हे होते नाना पटोले यांच्याकडे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण सगळ्या जागा वाटप आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात जी पत्रकार परिषद आहे ती घेऊन एकूण जागा वाटप देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगू. कॅमेरामॅन तुमचा अभिषेक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.